योजना राबवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये 100 महिला बचत गटांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये 90% अनुदानावर महिला बचत गटांना शेतीपूरक साहित्याचं वाटप करण्याची योजना राबवण्यात आली। यानुसार प्रत्येक महिला बचत गटाला 8,70,000चं शेतीपूरक साहित्य मिळालं। अधिकाऱ्यांनी फोटो काढून योजना यशस्वीपणे राबवल्याचं जाहीर केलं, मात्र 2 दिवसांनंतर साहित्य सदोष असल्याचं सांगत परत घेतलं आणि तेव्हापासून बचत गटांना हे साहित्य पुन्हा मिळालेलं नाही। पण अहवालात बचत गटांना शेतीपूरक साहित्याचं वाटप केल्याची मात्र नोंद आहे। माझ्या गटावर ही योजना 2022-23 मध्ये आमचे सर लोक आले होते, बीएम वगैरे, विनोद राऊत, बाबूराव कुमरे आणि आमच्या गावातली CRP मंजुषा टोंगे होती त्यांच्यासोबत। आम्हाला ही प्रक्रिया त्यांनी समजून सांगितली। ठीक आहे म्हटलं, आम्ही गुंतलायला तयार, कारण की आमच्या गटामध्ये कास्तकार वर्ग जास्त आहे खेड्यावर आणि हे वस्तू आमच्या गरजेच्याच होत्या, म्हणून आम्ही होकार भरलो। त्याच्यानंतर त्यांनी आमचे चेक वगैरे सगळ्या सह्या करून घेतल्या, सगळे डॉक्युमेंट तयार केले। त्याच्यानंतर त्यांनी एकदमच आम्हाला 3 लाख रुपये भरावं लागते म्हणून असं सांगितलं। परत घेऊन गेले मग यंत्र। मग 2-3 दिवस ते कोणते सर वगैरे आले चेक करायला, त्यांनी चेक केलं, फोटो काढल्या, तेव्हा पण यांनी नकल्या वगैरे सही डुप्लिकेट केला तेव्हा पण, आणि ते सामान घेऊन गेले। आमच्या गटात पण असेच झाले होते। अध्यक्ष सचिवला बोलवण्यात आलं आहे आणि त्यांना पण सांगितलं आलं आहे की असं का तुम्हाला 2.5 लाख रुपये भरावे लागेल। आमच्या गटवाल्यानं बाह्यानं म्हणजे असंही सांगितलं का तुम्ही गटातल्या बायला पुन्हा सांगायचं नाही बा, पण आम्हाला असं नव्हतं माहीत सर का आमच्यासाठीच हे योजना आली होती आणि हे 10% लोकवर्गणी आम्हालाच भरवून आम्हालाच सामान मिळालं असतं, हे आम्हाला असं 90% अनुदानावर तुम्हाला ती योजना मिळणार होती। हो सर, पण ते आम्हाला माहीतच नव्हतं का आम्हाला 10% लोकवर्गणी अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही, ते सांगितलंच नाही का आम्हाला 10% लोकवर्गणी भरावं लागतं बा, म्हणून तुम्हाला डायरेक्ट 2.5 लाख रुपये भरावं लागतात म्हणून असं सांगितलं। अधिकाऱ्यांचं काय म्हणजे कोणकोणत्या साहित्य होतं ते? त्याच्यामध्ये होतं कल्टिवेटर होतं, पेरणी यंत्र होतं, ते पाईप होते, ड्रम होते, सौर ऊर्जे लाईट होते, पुष्कळ काही सामान होतं। कारण आम्ही तेवढं म्हणजे लक्षात नाही घेतलं ना, जे मेन वस्तू होत्या त्या लक्षात घेतल्या। हा प्रकरण राजकारणाचा प्रकरण आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।